साप असणं म्हणजे काय असणं? डोळे उपलब्ध नाही तरी सुद्धा चित्रपटाने एखादा माणूस नादावणं, जीभ उपलब्ध नाही तरी सुद्धा चितळीच्या मिठाईनं नादावणं, खाण्यानं नादावणं, पाहण्यानं नादावणं, त्वचाच एखाद्याची सेन्सिटिव्ह नाही तरी सुद्धा अंतकरणामध्ये स्पर्शाची हाव संपत नाही. समजावं आपण साप आहोत. इंद्रिय उपलब्धच नाही तरी सुद्धा विषयाच्या संदर्भानं आत्यंतिक आसक्ती वाटणं. तुकाराम महाराज काय म्हणाले की तो साप आहे ना तसा भुलून जातो नादाला. आणि तो कुणाच्या तडाख्यात सापडतो? तो गारुड्याच्या तडाख्यात सापडतो. आणि तो गारुडी काय करतो? हिंडवुनी पोट भरी दारोदारी, कोंडुनी पेटारी असे रया. आणि तो काय करतो की तो काही करत नाही, तोच त्या सापाला बांधून ठेवतो आणि दारोदारी दारोदारी फिरवत राहतो.